आगामी निवडणुका येत आहेत आणि बीएमसीनं नुकतंच घोषित केलंय की 15 तारखेला निवडणूक होईल आणि 16 तारखेला त्याचा निकाल लागेल. याच अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी काही दगडी चाळीतील कार्यकर्ते आणि रहिवासी आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, नेमका काय सांगाल? तुम्हाला इथे विकास झालेला वाटतोय का? हो, आमचा विकास इथे झालेला आहे भरपूर. आता आमचे आदरणीय अखिल भारतीय सेना पक्षप्रमुख श्री अरुणभाऊ गवळी डॅडी यांनी पहिल्यापासूनच इथे आपल्या वॉर्डमध्ये भरपूर कामं केलेली आहेत. सर्व रहिवाशांना माहिती आहेत. आणि आदरणीय दिदी आमच्या गीता मॅडम यांच्याकडे इथे रात्री बेरात्री कधीही कोणीही 24 तास आमच्या कार्यालयामध्ये येऊन त्यांच्याकडे ज्या काय अपेक्षा असतील, त्यांच्या इच्छा असतील किंवा त्यांचे काय त्यांना अडचणी असतील, सगळ्या अडचणी त्यांनी दूर केलेल्या आहेत. कोविडच्या काळामध्ये त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. इथे सर्व पूर्ण वॉर्ड इथला जेवढा वॉर्ड आपला असो नसो वॉर्ड, ती लोक सुद्धा येऊन त्या सर्वांनी इथे येऊन उपचार किंवा इतर वॅक्सिन घेऊन सर्व गोष्टी केलेल्या आहेत. या वॉर्डमध्ये जेवढं काही त्यांना करता येईल, लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी, महिलांसाठी सर्व गोष्टी त्यांनी पुरेपूर केल्या आहेत आणि सर्वांचं समाधान केलेले आहेत. आम्हाला ह्या वेळेला आमच्या गीता मॅडमचं हे 4था टर्म आहे आणि त्या भरघोस मताने निवडून येतील आणि येणारच, हा आम्हाला विश्वास आहे ठाम. जर त्या निवडून आल्या तर तुमच्या त्यांच्याकडून अपेक्षा काय? त्या काम अशा अखंड करत राहणार आहेत, भरपूर काम करणार आहेत त्या. आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आम्ही? त्या अपेक्षापेक्षा जास्त काम करत आहेत. अजून आम्ही अपेक्षा काय करणार त्यांच्याकडून? आनंद दिसतो तुमच्या चेहऱ्यावर. हो, प्रश्नच नाही. त्यांचं काम एवढं मोठ्या स्वरूपात आहे की त्यामुळे 3 टर्म मध्ये तुम्ही विचार करा ना, 3 टर्म लोकांचं प्रेम आहे, बाकी काही नाहीये. येस, थँक्यू. काय सांगाल तुम्ही की तुमच्या अपेक्षा काय? आमच्या मॅडमकडून कसल्याच अपेक्षा नाहीयेत. आणि दादांनी सांगितलं त्याप्रमाणे मॅडमने आतापर्यंत जेवढं काम केलं की लोकांच्या अपेक्षेच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केलेलं आहे. आणि तुम्ही एकंदरीत जर पाहिलं तर या वॉर्डमध्ये इव्हन पूर्ण भायखळा मतदारसंघामध्ये जरी बघितलं की 15 वर्ष जर एखादा कार्यकर्ता किंवा एखादा नेता निवडून येत असेल तर त्यांचं काम काय प्रकारचं असेल. दर इलेक्शनला तुम्ही काहीतरी आश्वासनं देणार आणि ते आश्वासनं पूर्ण होणार नाहीत. अशी बरीचशी लोक असतात, वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात आणि त्यांचे काहीतरी वेगवेगळे प्रोपगंडाच असतात. पण मॅडमनी यावर्षी म्हणजे गेल्या 15 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे आणि यापुढेही ते आपल्यासोबत अशाच पद्धतीनं काम करतील अशी आम्हाला आशा आहे. पाण्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा नाली वगैरेचा प्रश्न असेल, कोणताही प्रश्न असो, इथे प्रश्न काही उद्भवतात का आणि ते लवकरात लवकर सुटले जातात? ऑफकोर्स प्रश्न तर रोजच उद्भवतात. एवढी मोठी महानगरपालिका आहे, तिथं अगदी छोट्या छोट्या गल्ल्यांपासून म्हणा तर मॅडम स्वतः जाऊन तिथं त्यांचे प्रतिनिधी आणि ते जाऊन सर्वसामान्य जनतेचे ज्या पद्धतीनं प्रश्न सोडवतात. तुम्ही कधीही 24/7 जसे दादा म्हणाले, तुम्ही कधीही फोन करा, कुठल्याही व्यक्तीची कसलीच अडचण ती अशी होणार नाही अशा पद्धतीने मॅडम काम करतात. आणि काय असतं, एक लोकप्रतिनिधी असा हवा असतो लोकांना की जो सर्वसामान्य जनतेत जाऊन काम करेन आणि त्या लोकांचे प्रश्न सोडवेल, ना की जो माणूस निवडून आल्यानंतर लोकांना दिलेली आश्वासनं न पूर्ण करता घरी बसून राहील. तर या बाबतीत दिदी आणि डॅडींचा सर्वच परिवार, इव्हन मम्मी असतील, आता दुसरे आमच्या दिदी पण उभ्या आहेत योगिता मॅडम म्हणून, त्यांनीही अतिशय म्हणजे त्या तर खूप उच्च शिक्षित आहेत आणि त्यांचं जे काम आहे त्या करा फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या करायच्या, ते सर्वसामान्य म्हणजे मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स असतील, ह्याचे स्वतः त्या म्हणजे विदाऊट एनी कुठल्याही पद्धतीचं त्यांनी त्याचं पद नसतानाही त्यांनी काम केलेलं आहे. आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने डॅडींचा एवढा मोठा वारसा आणि त्या पद्धतीने हे लोक जे कामं करतात खूप उल्लेखनीय आहे. आणि दोघीही अतिशय भरघोस मतांनी यावर्षी निवडून येतील याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. आणि आम्ही परमेश्वराकडेही प्रार्थना करू की दोघींनाही खूप चांगली मतं मिळत. म्हणजे 100% त्या इथे निवडून येतील असं 100%. काय सांगाल? तुम्हाला इथे कोणत्या कोणत्या समस्या उद्भवतात इथे राहताना? मॅडम, मी तुम्हाला हे बोलणार, आम्ही अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्ते आहे आणि आमची सगळ्या समस्या गीता मॅडम सॉल्व्ह करून देतो. आम्ही जुना कार्यकर्ता आहे. आम्ही एरियाचा रेसिडेन्शियल आहे. माझं नाव नईम खान आहे आणि मी राहायला इकडे. आम्ही 20 वर्षापासून इकडे आहे. कोणीतरी समस्या येऊ दे, नालीची, गटारची, पाणीची, काहीतरी विषय येऊ दे,
मैडम तो विषय संपले करून क्लीन एंड नीट सॉल्व करके हमको देते. वी कांट डिस्क्राइब मैडम बिकॉज वी डिस्क्राइब द पीपल हु डोंट नो यू. Here in our ward, each and every person, whether it's a child, whether it's a woman, or whether it's a man, each and every person knows about madam, and they know the madam is a challenging and a dashing lady in our ward. And we are quite old Karyakarta from Daddy, and Daddy knows us very much well. And I will tell you like that only कि मैडम आज जो 15 साल से यहाँ पे है वो उनकी काम और मेहनत और काबिलियत की वजह से और उनके जो काम उन्होंने जो किया है वार्ड में उसकी वजह से, क्योंकि काम की पहचान है. हमारी मैडम ने यहाँ लोगों को ऐसा काम करके दिखाया है कि हम साथ में चल रहे लोगों ने कहा पानी नहीं आ रहा है, वो घर नहीं आया और उसके घर के अंदर लोग आके काम चालू करके पानी कर दिए. तो मैडम के बारे में मैडम को जो है डिबेट करना बहुत भारी चीज है. एंड नो वन कैन डिबेट मैडम. मैडम इज अनदर लेडी, शी इज अ डैशिंग लेडी इन द वार्ड. और इस बार हम चौका मारेंगे. 3 बार हैट्रिक मार चुके, इस बार चौका मारेंगे और डैडी का आशीर्वाद रहेगा तो हम लोग ये टाइम योगिता मैडम वाली सीट भी निकालेंगे जो हमारी ही सीट थी वो. थँक्यू मॅडम. दादा, महिलांचे अनेक प्रश्न आहेत, ते महिलांचे प्रश्न असतील ते सुटतात का इथे? हो, सुटतात. ऑफकोर्स कोणतीही महिलांच्या अजूनपर्यंत तरी कोणाची अशी अडचण आहे की जी पूर्ण नाही झालेली आहे असं तर इथे झालेलं नाहीये. इथे महिला सेफ आहेत? प्रश्नच नाही. हो, मॅडम आमच्या एवढ्या गीता मॅडम एवढ्या तत्पर आणि एवढ्या कार्यक्षम आहेत, तर त्यामुळे त्यांचे प्रत्येकाचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व त्यांनी योग्य रीतीने सोडवलेले आहेत सर्व, आणि सुरक्षित आहेत सर्वजण. डॅडींनी ही जी दगडीचा ओपन केली होती ती म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसाठी, कारखान्यातील काम करणाऱ्या व्यक्तींसाठी. ते इथे सुद्धा आता राहतात का, आणि त्यांच्या डॅडी बद्दलच्या भावना काय? डॅडीवरचं जे प्रेम जे आहेत आणि त्यांचं जे कामाचं जे स्वरूप आहे, ह्या सर्वांचा अनुभव घेऊनच आतापर्यंत आमच्या मॅडम 3 वेळा निवडून आलेले आहेत. लोकांचं प्रेम एवढं भरघोस आहे की त्यांना कुठेही म्हणजे असं कुठल्याही गोष्टीचं आम्हाला अडवणूक नाहीये, डॅडींकडूनही आणि गीता मॅडम कडून सुद्धा. आपण बघू शकतो कारखान्यातील व्यक्ती, महत्वाचे म्हणजे कारखान्यातील कामगारांसाठी ही चाळ त्यांनी इथे उघडली होती, बरोबर? आणि त्याच अनुषंगाने काही म्हणजे कारखान्यातील व्यक्ती असतील, आता तर रोजगार उपलब्ध नाहीये तरुण पिढीसाठी, तर डॅडींकडून काही मदत रोजगारांसाठी? हो, होते ना. काही ज्यांना जॉबसाठी किंवा काही असतात ज्यांना जॉबची जरूरत आहे, काही म्हणजे रोजंदारीवर आहेत, कारखानदाराचे असतात काम करणारे, ते सुद्धा तरी आमच्या मॅडमकडे आलेत किंवा डॅडींकडे आलेत, तरी सुद्धा त्यांना छोट्या मोठ्या कुठेही जॉबचं काय असेल तर ते आपल्या ऑफिसमधून त्यांना त्यांची रिक्वायरमेंट होते आणि त्या ठिकाणी त्यांना पाठवून जॉबचं पूर्तता होते, जर ते क्वालिफाय असतील, त्यांच्यामुळे बसत असतील तर. पण ते आपल्याकडून प्रयत्न पुरेपूर होतात आणि होतात सर्व. जे क्वालिफाईड नसेल त्यांच्यासाठी काही विशेष? त्यांच्यासाठी दुसरं काही जॉबसाठी बघा, पण त्यांना कोणाला नाराज करत नाही. इथून अजून कोणीतरी इथून नाराज होऊन गेलेलं आहे असं नाहीये ऑफिसमधून. जे दगडी चाळीचा विकास हा पुनर्विकास होतो असं म्हणायला हरकत नाही. हो, प्रश्नच नाही. सेनेचा विजय असतो. चला, थँक्यू. तर या होत्या येथील रहिवाशांच्या आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठी, मुंबई, दगडीचाळ. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.